नमस्कार, मी शुभम राज. SP9 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. देशामध्ये संविधान टिकणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि आमदार अपात्रता सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नाव खराब करून घेणार नाहीत अशी आशा असल्याची प्रतिक्रिया युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास 40 गद्दार अपात्र होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर कडाडून टीका केली. न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेल्याचे ते म्हणाले. तसेच राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवलं जात आहे. हे सरकार टिकल्यास मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. आदित्य ठाकरे 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापुरात आगमन होताच शिवसैनिकांनी त्यांचे हलगीच्या ठोक्यात जल्लोषाने स्वागत केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला मुंबईत आल्यास गय केली जाणार नसल्याची धमकी दिली आहे. यावरून अजित पवार मराठा द्वेषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना मराठा समाज मागेच राहावा, त्यांच्या घरात कामाला जावा असे वाटत आहे. परंतु अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. येत्या 20 जानेवारीला मुंबईला धडक देऊन आम्ही ओबीसीतून मराठा आरक्षण घेणारच अशी माहिती सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक आणि ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिली आहे. मात्र आम्ही त्यांच्या धमकीला भीक घालणार नाही. 20 जानेवारीला मुंबईला धडक देऊन ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे अशी माहिती सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक आणि बाबा इंदुलकर यांनी मंगळवारी दिली. पवार यांच्या मराठा विरोधी वक्तव्याचा त्यांनी निषेध नोंदवला. ते म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही असे अजित पवार सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना कायद्याचे शून्य ज्ञान आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळते. इतर प्रवर्गातून दिले तर ते कोर्टात टिकणार नाही. त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे नाही म्हणजे न टिकणारे आरक्षण द्यायचे आहे का? अजित पवार हे गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. जेलमध्ये जायला नको म्हणून ते भाजपच्या वळचणीला गेले आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना उलटून गेल्यानं कर्मचारी अस्वस्थ असून यातूनच सुमारे 13,000 कर्मचारी सोमवारी दुपारपर्यंत कामावर हजर झाले होते. विविध आंदोलनं आणि बैठका आणि मोर्चा यातून शासनानं तटस्थ भूमिका घेतली असून कर्मचाऱ्यांना कामावरती हजर होण्यापासून परावृत्त करताना संघटना नेत्यांचीही कसोटी लागली आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाल्यानंतर लगेचच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही आपले आंदोलन पुकारले. मानधन नको, वेतन द्या या मागणीसह विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबर 2023 पासून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याला आता महिना उलटून गेला आहे. यामुळे राज्यातील सुमारे 74,000 अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प झाले होते. यानंतर मुंबईत आयोजित बैठकीतील चर्चा फिसकटली. त्यानंतर नागपूर अधिवेशनावर मोर्चाही काढण्यात आला. तेथेही कोणताच निर्णय न झाल्याने 3 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानातून मोर्चा काढण्यात आला. महिला व बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व जिल्ह्यांना पत्रे पाठवून अंगणवाडीच्या बालकांना द्यावयाच्या घोषणा आहाराबाबत पर्यायी यंत्रणा उभारण्याच्या सूचना दिल्या. याचबाबत जे अंगणवाडी कर्मचारी 2-3 महिन्यांपूर्वी सेवेत रुजू झाले आहेत अशांना जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांकडून नोटीस काढण्यात आल्या आहेत. शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर गावच्या हद्दीत सोमवारी सकाळच्या दरम्यान बिबट्या मादी आणि बिबट्याच्या पिल्लाचे नागरिकांना दर्शन झाले. नागरिकांच्या भीतीने बिबट्याची मादी जंगलात पळाल्याने मागोमाग असलेले 3 महिन्याचे पिल्लू बिथरून जवळच असलेल्या झुडपात लपून बसले. नागरिकांनी घटनेची माहिती वन विभागाला देताच कर्मचाऱ्यांनी पिल्लाला ताब्यात घेतले आणि बिबट्या आणि पिल्लाची भेट घडवून दिली. 8 दिवसांपूर्वी घुंगूर गावाजवळील बांदिवडे गावात बिबट्याने 2 वेळा प्रवेश करून घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. नागरिकांनी वन विभागाला बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. दरम्यान सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घुंगूरवाडीतील काही युवक पहाटेच्या दरम्यान फिरायला गेल्यावर शाळेजवळील रस्त्यावरून बिबट्याची मादी पिल्लांसोबत जात असल्याचे दिसून आले. रत्नागिरी शहर परिसरात सोमवारी मध्यरात्रीनंतर विजांसह अवकाळी पाऊस पडला.
कीड रोगांमुळे आंबा कलमावरती सातत्याने फवारणी करावी लागत आहे। यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत। अलीकडेच बागांची साफसफाई करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागांमध्ये फवारणीचे टप्पे सुरू केले होते। सोमवारी मध्यरात्रीनंतर कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे केलेल्या फवारणीचे काय होणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे। रत्नागिरी शहरात रात्री 1 वाजल्यापासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस जवळपास अर्धा एक तास सुरू होता। सकाळच्या सत्रात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे। वातावरण मृग नक्षत्र लागल्यासारखे पावसाळी आहे। त्याआधी सोमवारी लांजामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। राजधानी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले। भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी यांच्यासह एकूण 26 खेळाडूंचा गौरव या पुरस्काराने प्रदान करण्यात आला। बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी यांना यंदाचा प्रतिष्ठित खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे। तर नागपूरचा ओजस प्रवीण देवतळे व साताऱ्याची आदिती गोपीचंद स्वामी या तिरंदाजांचाही अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला। यात आणखी एक तिरंदाज पट्टूचा गौरव करण्यात आला, ती म्हणजे पॅरा आर्चर शीतल देवी। महाराष्ट्रातील ओजस व आदिती यांनी मागील वर्षभरात भारताला तिरंदाजातील अनेक ऐतिहासिक पदकं जिंकून दिली। तर यंदाच्या आशियाई पॅरा स्पर्धेत हात नसतानाही जिने पायाच्या बोटांनी अचूक नेम वेधला त्या शीतल देवीचंही सर्वत्र कौतुक झालं। उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करून शीतल देवीच्या नेमबाजीवर स्तुतीसुमने उधळली होती। तसेच तुला हवी ती कार भेट देणार अशी घोषणाही त्यांनी केली होती। आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शीतलने अर्जुन पुरस्कार स्वीकारला। राष्ट्रपतींनी शीतल देवीला पुरस्कार प्रदान करताना तो पुरस्कार स्वतःच्या हाती ठेवून तिच्या समवेत फोटो काढला। त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला। जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले। मध्य जपानमध्ये मंगळवारी 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला, परंतु अद्याप सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही। जपानच्या हवामान शाखेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर हा भूकंप झाला आहे। दरम्यान जपानमध्ये गेल्या 1 जानेवारीला मध्य जपानच्या काही भागांना शक्तिशाली भूकंपाने उद्ध्वस्त केले होते। या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आणि मृतांची संख्या 200च्या वर गेली। अधिकाऱ्यांनी सांगितले की 100हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत। या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये धोकादायक भूकंप झाला होता। 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाने देशभरात हाहाकार माजवला। त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता, तसेच भविष्यात आणखी भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती। हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर चालकात तीव्र भावना असून नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन टँकर चालकांनी मध्यरात्रीपासून पुन्हा स्टेरिंग छोडो आंदोलनाचे हत्यार उपसले। मनमाडच्या इंधन प्रकल्पात मध्यरात्रीपासून चालक फिरकलेच नाहीत, त्यामुळे त्या ठिकाणी शुकशुकाट पसरला होता। तर सकाळपासून भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑइल प्रकल्पातून एकही इंधन टँकर भरून बाहेर पडला नाही। त्यामुळे इंधन पुरवठा ठप्प झाल्याने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच अनेक जिल्ह्यात इंधन तुटवडा होण्याची शक्यता आहे। दरम्यान या संपाची कुठल्याही वाहतूक संघटनेने संपाची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही। प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आपत्तीजनक स्थिती निर्माण होत असते। गावात, शेतात तसेच रस्त्याच्या बाजूला पाण्यात अडकलेल्या नागरिकांना आपत्ती पथकाकडून वाचवण्यासाठी उपाययोजना राबवल्या जातात। याच अनुषंगाने नागरिकांसह आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेत कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाटावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाकडून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF द्वारे पूर परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक करण्यात आले। यावेळी उपस्थित अधिकारी करवीर हरीश धार्मिक, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर, टीम कमांडर धर्मेश सेवदा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांचेसह आपदा मित्र नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नदीपात्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटींच्या माध्यमातून संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक घेतले।
महापुरावेळी बोटीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना कसे वाचवावे, आपत्ती व्यवस्थापन कसे करावे याविषयी प्रात्यक्षिक घेण्यात आली। पुरात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे, बुडणाऱ्यांना लाईफ सेव्हर कसे पोहोचवावे किंवा आपदा मित्रांनी त्याचा कसा बचाव करावा याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। पुराच्या पाण्यात अडकलेल्या व पाण्यात बुडालेल्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे आणि त्याला प्रथमोपचार कसे करावेत याची सर्व माहिती व प्रशिक्षण देण्यात आले। त्यानंतर पंचगंगा नदीमध्ये रबरी बोटींचे प्रात्यक्षिक घेण्यात आले। तसेच अडचणीच्या वेळी मदतीला कोणी उपलब्ध नसल्यास घरातील उपलब्ध साहित्यांमधून तयार केलेल्या वास्तूच्या आधारे पाण्यातून सुखरूप बाहेर पडण्यासाठीचे केलेले प्रात्यक्षिक विशेष होते। यामध्ये वाळवलेल्या नारळांपासून, प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांपासून, प्लास्टिक कॅनपासून, थर्माकोल, PVC पाईप, हॉलीबॉल तसेच पाण्याच्या कळशांपासून तयार केलेले लाईफ जॅकेटचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। हे घरगुती तयार केलेल्या लाईफ जॅकेटचा उपयोग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात तात्पुरत्या मदतीसाठी होऊ शकतो। यानंतर पाण्यात बुडालेल्या व झाडावर अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक झाले। यावेळी निखिल मुधोळकर यांनी प्रात्यक्षिकांचे संचलन केले। तर या होत्या आजच्या टॉप 9 न्यूज। पुन्हा भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।